नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 11:30 झालेले. घरातले तर कामं आवरून मगच मी ब्लॉगला सुरुवात करते. तर आत्ता मी कामं तर आवरून झाले. म्हटलं स्वयंपाक काय करायचा, आणि गुडिया उठली माझी 10 वाजता. तिला म्हटलं उठ बेटा, आणि मी मुलांसाठी पावभाजी बनवलेली आहे. म्हटलं स्वयंपाक पण करायचा आहे, आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना मुलांनी पावभाजी खाल्लेली नाही आहे. तर 2-3 दिवसापूर्वी गुडिया पण बोललेली होती, तर मम्मी मला पावभाजी खायची. म्हटलं ठीक आहे, स्वयंपाक पण करायचा आहे आणि पावभाजी पण बनवायचं आहे. आणि मुलं पावभाजी वगैरे जर राहिलं ना तर 2 वेळेस खाता आणि आवडीने खाता. आणि संध्याकाळी आम्ही तर मटकीच खातो. तर म्हटलं संध्याकाळी पण मुलांना होईल आणि आत्ता पण होईल. भाऊ तर माझा आला 1:30 वाजताच येतो. तर मी काय करते, आता फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. सर्व तयारी करून ठेवलेली आहे, फोडणी देते. आणि काल मी एक ब्लाऊज कापलेलं होतं, तर अर्ध म्हणजे बाया वगैरे जोडल्या मी नाही, पण ब्लाऊज पूर्ण शिवायचं बाकी आहे. राऊंड मारायचा टाईम झाला होता, मग माझ्या मैत्रिणी आल्या, मग आम्ही राऊंड मारायला गेलो. आणि काल पूर्ण दिवस बिजी गेला, तर त्याच्यामुळं म्हटलं आता आज सकाळपासूनच रुटीन दाखवते माझी. आणि सकाळची रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना. आपले उठल्यास खेपे म्हणजे नाश्ता पाणी झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. आणि आत्ता लागली मी स्वयंपाकाला. तर चला. तुला काय म्हणते? तर गुडिया गेलेली होती पाव आणायला. आणले का नाही आणले भेटले का? काय झालं, थकून गेली? सायकल वरती गेली होती ना, थकून गेली होती. 3 आणले ना? कितीला बसली? पावभाजीच्या ना? नाही. हा, पावभाजीच्या ना? इतकी काम थकून गेली. मी कॅडबरी आणली. कॅडबरी आणली का? कुठे आहे? तुला पाहिजे? नाही ग बाई, मला नाही पाहिजे. मी कधी खाते का कॅडबरी? मला एवढी आवडत नाही कॅडबरी. काय झालं? तिकडे ठेव ना पैसे. पोरी पैसे तिकडे ठेव. 0 टाक. आणि मी पावभाजी बऱ्याच वेळा सांगितलेली तुम्हाला कशी करायची काय करायची, पण म्हटलं चला करते, तर तुमच्याशी गप्पा पण होतील आणि माझी पावभाजीची फोडणी पण होईल म्हटलं. आणि गुडिया जर राहिली ना माझ्याजवळ, मग आमचा वेळ कुठे जातो कळत पण नाही. 0 टाक. अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी. म्हणजे तिला काय झालं बाई? नाटका करते ती गुडिया. गॅसवर डिश ठेवून घेतो. हे बंद कर बेटा तिकडनं भाऊ. तर मी जिरं अद्रक लसूणची पेस्ट अशी टाकून दिलेली आहे. आणि इथं बघा मी किती मसाले घेतलेले. इथं मी हा तो पावभाजी मसाला आहे. इथं मी ना यावेळेस ना कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तर हे बघा कांदा लसूण मसाला आहे. आणि आपला गरम मसाला, तिखट, हळद आणि धनिया पावडर. आणि इकडे जास्त कट करून ठेवलेलं होतं सकाळीच. मी ना किचन वट्टे मी काय करते माहिती का, किचन वट्टा आवरण्याच्या पहिले जास्त कामं करून घेते, जेणेकरून किचन वट्टा घाण होते. आता टाकते मी कांदा. कांदा थोडा जास्त कापला गेलाय.
आणि यावेळेस ना बारीक कट करूनच बनवते मी पावभाजी. आणि आपल्याला मस्त लालसर होऊ द्यायचं आहे का. काका ताई इकडे ये ना. काय करते त्या कपड्यांच्या घड्या कर. बसून बसून तेवढ्या कपड्यांच्या घड्या करून थोडा वेळ ऍडजस्ट का बघ. ठीक सध्या गोळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेते. कालचे कपडे होते आई ग. आणि काल काय झालं माहिती का उशिरा कपडे टाकले होते ना. मग उशिरा कपडे मी आज सकाळी कपडे काढले. तर म्हटलं मग कपड्यांच्या घड्या बाकी आहे मग तेवढ्या घड्या करून घेत बसून बसून. अरे काय होतंय असं तेलच नाही होत सांगायचं. आता टाकते मी शिमला मिरची. तर मसाले टाकून देते मी. मीठ टाकते आणि इकडे भाजीमध्ये पण टाकून देते. असं पाणी टाकून द्यायचं आणि मस्त तेल येईपर्यंत मसाले शिजू दे. थोडं अजून टाकू मी. काय करते ताई बसली. वास इतका छान सुटलाय ना तुम्हाला काय.
भाजी झालेली आहे, बस फोडणी त्याच्यात टाकायची आपल्याला. तोपर्यंत मी कोथिंबीर मस्त कट करून घेते. तर मी तुम्हाला आहे ना फोडणीला तेल आलेलं दाखवते. हा, एक जवळ घेते मी मोबाईल. मस्त असं तेल सुटू द्यायचं, गॅस बंद करायचा आणि मग आपल्याला इकडे टाकून घ्यायचं. पावभाजीचा इतका भारी खुशबू सुटलेली आहे, वास हा हा हा, असं वाटतंय लगेच जेवायला बसेल. आणि इकडे थोडा गॅस फुल करते. पावभाजीचा कलर एकच नंबर झाला. आणि नमक चेक करायचंय तुम्हाला, थोडं टाकावं लागेल. थोडं किंचित पाणी टाकते बस. आधी आपली पावभाजी रेडी. चांगली उकळू द्यायची तिला, मस्त तेल सुटेपर्यंत. आणि मी तोपर्यंत म्हटलं कांदा वगैरे कट करून घेते. गुडू निंबू आणले बेटा फ्रीज मधून. आता हे पार्ट हे येतं, मी कट करून घेते. निंबू आणले बेटा. खाली बघ, 2-3 3 बस. फ्रीज व्यवस्थित लाव. फ्रीज लागलेला नाही आहे, लागलेला नाही फ्रीज. नाही, आता लागलं. काय झालंय तुला? का ग ए पोरी? पावभाजीमध्ये ना लिंबू आवडतो आम्हाला मस्त. त्याच्यावरती टाकते मी कोथिंबीर. भाऊ आला का ग? आज शनिवार आहे ना. ताई आला माझा भाऊ.
मी काय करणार माहिती का, आमच्या पुरता आम्ही पाव गरम करून घेतलेले. आमचे सात जेव्हा येतील ना तेव्हा मी पाव गरम करून आणि भाजीला इतकी छान तरी आलेली आहे. छान अशी तरी आलेली. तर आत्ता बसतो आम्ही जेवायला. भाऊ काही आला नाही माझा आला दादा. आणि काय रे बेटा. आणि बघा एवढ्या कपड्यांच्या घड्या करायच्या आहे मला. सर्व आवरून झालेलं आहे, फक्त कपड्यांच्या घड्या बाकी आहे. तर ते मी आता जेवण करून ती करून घेणार आणि लावून देते ती व्यवस्थित कपडे. ते काही मला टेन्शन नाही आहे. ती जर घरी राहिली तर ते कामं करून घेते ती. आणि मी ब्लाऊज शिवायला बसणार. थोडा आराम करणार, लगेच बसणार नाही मी ब्लाऊज शिवायला. तर इकडे मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. चल आता बसतो आम्ही दोघी मायले की जेवायला. कारण ब्लॅकनेस वाढवणार त्याचं. चालू झालंय का? दुपारी काही मला वेळ भेटला नव्हता, थोडासा आराम केला. आणि मग पाणी आलेलं होतं, पाणी भरलं, बाहेरचे पोट वगैरे, झाडांना पाणी. मग किती कामं राहतात, पाणी आलं म्हणजे सगळे कामं आवरले. आणि मग ब्लाऊज शिवलं, बाकीचं राहिलेलं आहे. तेवढ्यात माझ्या लहान भावाचा फोन आला. तर त्याची ड्युटी इथं लागलेली आहे, त्याला द्यायचा आहे डब्बा. तर म्हटलं डब्यासाठी काय बनवायचं. तर त्याने सांगून दिलं जे घरात राहिलं बटाटे काही बनव. पण मग त्याला उशीर होणार, तर मग रात्री भाजी वगैरे काही भेटणार नाही. त्याच्यासाठी मग मी वांगे बटाट्याची भाजी, चपात्या आणि मुलांना देते मी पहिले जेवायला. त्याला उशीर होऊन जाणार आहे, त्याच्या आधी मी मुलांना पहिले चपात्या बनवते मस्त तूप लावून. आणि आपली सकाळची पावभाजी पहिले मुलांना जेवण देऊन देते. आणि आमची राहणार आहे मटकी. तर भाजी पण झाली. तर आता चपात्या लाटून घेऊ म्हटलं. मुलांसाठी मोठ्या मोठ्या करते आणि पातळ बनवते. झाल्या त्यांच्या 4 चपात्या. तर चपात्या मी मस्त खाली अशा बांधून दिलेल्या आहे पेपर मध्ये. इथं भाजी झालेली आहे, भाजीला आहे ना थंडी होऊ देते आणि मग या डब्यात भरणार. आणि काढून ठेवलेलं आहे. इकडे मटकी झाली आमची. आणि मुलांचे जेवण वगैरे झाले, भांडे कुंडे आवरून झालेले. आता फक्त थोडेच भांडे राहतील आणि किचन वाटा पुसायचं राहील, बस मग झालं काम. तर आता जेवण करून घेतो आणि मग बोलतो तुमच्याशी. सर्व आवरून झालं, जेवण सुद्धा झालेलं आहे आणि भाजी वगैरे काढून भांडे वगैरे आवरून झालेले. आणि आता मी त्याला फोन लावते कुठे आहे बो असं, आणि मग थोडा आराम करते. चल, तर मी सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे. एवढी मटकी उरलेली आहे, म्हणजे गुडिया खाते बुवा ती, तिच्यासाठी मी ठेवलेली आहे. तर ती झाकून ठेवते. तिला जेव्हा भूक लागेल, अभ्यास करते ती तिच्या पप्पांसोबत. आणि सकाळी साबुदाणे सुद्धा टाकून दिले मी, हे बघा. तर आम्ही चाललो आता डब्बा द्यायला.
चालतंय का? चल. आधी डबा कोण देऊ वापस डबा खायला? डबा नाही ना साधा आहे ना श्रीखंड डब्बामध्ये काय आहे? चाल मग. हा जेवण करल्या जो बाय. लालपरी